श्री शिवगुरु हर हर महादेव। मी शुभांगी सात शिवगुरुची या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चिखलीमधील जागृत असं देवस्थान श्री सिद्धेश्वर मंदिर व शिवगुरु महाराज यांच्याविषयी माहिती ऐकणार आहोत। तर चला आपण बघूया। शिवगुरु महाराज हे मूळचे काशीचे, पण त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितलं की तू दंडकारण्यात जाऊन चिखलीमध्ये शिव मंदिरात राहून शिवांची सेवा कर। मग गुरु महाराज काशी सोडून चिखलीला आले व शिव मंदिरात 12 वर्ष राहिले। 12 वर्ष राहून त्यांनी सिद्धेश्वरांची सेवा करून सिद्धेश्वराला प्रसन्न करून घेतलं आणि मग नंतर सर्व लोकांच्या अडचणी प्रश्न त्यांनी सोडवले व परत वापस काशीमध्ये जाऊन त्यांना संजीवनी समाधी घ्यायची होती, पण शिष्याच्या आग्रहाखातर त्यांनी चिखलीमध्येच समाधी घेतली संजीवनी। तर शिवगुरु महाराजांच्या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर महाराजांच्या मंदिरात भूतबाधा करणे जे काही असे प्रकार आहेत ते बरे होतात तिथे राहिल्यामुळे। अनेक लोकांचे प्रश्न मार्गी लागलेत महाराजांमुळे। आणि सिद्धेश्वर विषयी सांगायचं झालं तर सिद्धेश्वराचं शिवलिंग हे स्वयंभू आहे। जसं अनेक मंदिरामध्ये स्त्रियांना गाभाऱ्यापाशी प्रवेश नसतो नाशिक वगैरे, तसंच चिखलीमधील सिद्धेश्वराच्या मंदिरातही सिद्धेश्वरापाशी प्रवेश नाही स्त्रियांसाठी। जर म्हणजे गावातील लोक सांगते त्यांचा अनुभव आहे। समोरच पुष्करणी आहे, त्या पुष्करणीमध्ये श्रावण सोमवारामध्ये काशीचं पाणी येतं